रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार. आपण ऐकत आहोत ज्ञानेश्वरीतील अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. थोडक्यात मराठीमध्ये भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात सांगितले की शरीर, वाणी व मन यांद्वारा जे विहित कर्म होईल ते एक ईश्वराच्याच प्रित्यर्थ करणे जरूर आहे. हा कर्मयोग आहे. ही उपासना कशी करावी याचे वर्णन 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे. निष्काम कर्मयोग मनू, इक्ष्वाकू व इतर राजांना परंपरेने प्राप्त झाला. सध्या वैराग्य विवेकाच्या अभावी लोक देहासक्त होऊन विषय सुखात दंग झाल्यामुळे जो निष्काम कर्मयोग लुप्त झाला. अर्जुनावरील निस्सीम प्रेमामुळे भगवंत अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगत आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ती आपल्या सर्वांना सांगत आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, माझ्यासहित सर्वांचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेले, पण मनुष्याला जन्मांची आठवण राहत नाही, पण मला ती राहते. वास्तविक मी जन्मरहित, पण माझे जन्मास येणे ही क्रिया मायेमुळे भासते. मी धर्मस्थापना करण्यासाठी, साधूंचे रक्षण आणि दैत्यांचा नाश करून सुखवृद्धी करण्यासाठीच अवतार घेतो. आत्मज्ञानी व काम क्रोधादी विकारांपासून मुक्त असलेल्या पुरुषांना ते मद्रूप असल्याने हे माझे अवतार कार्य समजते. भेदबुद्धीच्या लोकांना ते कळत नाही. प्रत्येकाने आपले कर्म योग्य रीतीने आचरले तर तेच कर्म कर्मबंधनापासून निसंशय सोडविल. मी करतो ही भावना न ठेवता, फळाची आशा न ठेवता कर्म करणे म्हणजे निष्कर्म कर्म. अशा समजुतीने राहणे हीच खरी युक्ती आहे. ही युक्ती ज्याला सापडली तो ब्रह्मरूप झालेला पुरुष संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मबोधाचे सेवन करीत असतो. तो जे मिळेल त्यात संतुष्ट असतो. त्याला भेदाभेद नसतो. तो समदृष्टी असतो. कर्म हे ब्रह्मच आहे असे साम्य तो अनुभवत असल्यामुळे त्याने केलेले कर्म निष्कर्मच आहे. ज्ञानासारखी दुसरी पवित्र वस्तू नाही. याची प्राप्ती विषय विरक्त व कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे न घेणाऱ्यालाच होते. त्यामुळे त्याला निरंतर शांतीचा लाभ होतो. जन्माला येऊन ज्याने संयमाग्नीची सेवा केली नाही त्याला इहपरलोक अंतरतो. विषय सुखात रंगलेला संशयाला पातकी असतो. त्याचा सर्वस्वी घातच होतो. ज्ञानाच्या अभावाने संशय निर्माण होतो. श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. बुद्धिनाश होतो. ज्ञानरूपी खड्गाने प्रबळ संशयाचा नाश करता येतो. मनाचा मळ नाहीसा होतो. अध्यायाच्या शेवटी संसार दुःखाच्या समूळ उच्चाटनासाठी श्रोत्यांना अवधान देण्याची विनंती श्री ज्ञानदेवांनी केली आहे. रामकृष्ण हरी.